जागतिक वृद्ध शोषण जागृती दिनाच्या पूर्वसंध्येला हेल्पेज इंडिया आणि बचत भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। अलीकडच्या काळात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे एरवी जो एकसंघपणा होता त्यालाही हादरे बसले असून ज्येष्ठांचे अधिकाधिक कुटुंबांनाही संपत्तीच्या कारणामुळे होत असल्याचे निदर्शनास आले आहे। ही बाब लक्षात घेता ज्या कष्टातून आपण आपल्या आयुष्यासाठी तजवीज करून ठेवली आहे त्याच्या जपणुकीसाठी ज्येष्ठांनी अधिकाधिक काळजी घ्यावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांनी केले। जागतिक वृद्ध शोषण जागृती दिनाच्या पूर्वसंध्येला हेल्पेज इंडियाचे बचत भवन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी ज्येष्ठ नागरिक कौन्सिल नागपूरचे अध्यक्ष मनोहर खालचे, हुकुमचंद मिश्री कोटकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगोटे, सुरेश रेवतकर, ॲडव्होकेट नामदेव फटिंग, रमेश सातपुते, हेल्पेज इंडियाचे हेमंत दानव आदी उपस्थित होते। ज्येष्ठ नागरिकांच्या जीवितांचे व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी गृह विभाग कटिबद्ध असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ नागरिक कौन्सिल नागपूरचे सचिव सुरेश रेवतकर यांनी तर हेल्पेज इंडियाचे हेमंत दानव यांनी उपस्थितांचे आभार मानले।